थेट जाऊया, मनोज जरांगे बोलतात त्या ठिकाणी। महाराष्ट्रातल्या मराठ्यांपर्यंत पण आपल्या चॅनलच्या भावाच्या माध्यमातून माहिती गेली असेल। आपण सुद्धा शांत राहावं। 1 मिनिटात खळबळ झाली असेल, कारण गृहमंत्री वागतोच तसं काय करावं आम्ही। त्या दिवशी सुद्धा गृहमंत्री असंच वागला होता आणि आताही SITने मला अटकाची मागणी करायला आहे। मी जर अटक झालो ना आणि तुम्ही जर मला बळच अटक केलं ना षडयंत्र करून, तर या राज्यात करोडो लोक भूक हडताळला बसणार आहेत। करोडो लोक। कापूस जसा फुटतो ना तसे तुम्हाला नुसते रस्त्यावर आणि जमिनीने जिकडे तिकडे नुसते मराठीच लाखो करोडो बसलेले दिसणार आहेत। त्यांनी आता सांगितलंय मराठ्यांनी शांत राहावं, कारण त्या दिवशी सुद्धा यांनी असंच केलं होतं। गुन्हे दाखल केले म्हणून मी मुंबईला निघालो होतो। करणार नाहीत, रस्ता रोको करणाऱ्यावरून केलते म्हणून राज्यातला मराठा उठला होता। हे मराठ्यांना चॅलेंज करू नका। तुम्हाला सांगतो, तुमच्या हातात नाराजी ओढून घेऊ नका। आज पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या हातातला चान्स गेलेला नाही। तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, गॅजेट सुद्धा घ्या। हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, यांच्या अंगावर यायचा प्रयत्न करू नका। हो, मी जर हॉस्पिटल सोडलं आणि मला खर्चाटलं बी, तरी आता बघितलंय मी समाजाला किती जीव लावतो। मी स्वतः आयशा आरामात नाही बसू शकत। मायबाप मानलंय समाजाला, या समाजासाठी मान सुद्धा कापून द्यायला तयार आहे। मी आंतरवालीला निघालो होतो। DYSP साहेबांच्या, खांबे साहेबांच्या शब्दावर विश्वासावर मी इकडे आलोय। त्यांनी आमचे लोक ताबडतोब सोडून द्यावेत आणि मंडपला, व्यासपीठाला आणि मूर्तीला छत्रपतींचे हात लावणार नाहीत असा शब्द जर लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही। धन्यवाद। चला, थँक्यू। त्यांना वर जाऊ द्या आता। तर मंडप काढला जाणार नाही असं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आणि त्यांच्या शब्दाखातरच आपण इकडे आलोय असं मनोज जरांगे म्हणतात। पोलीस आणि जरांगे यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची देखील माहिती आता समोर येते। मात्र पोलिसांचं आश्वासन आहे की मंडप काढला जाणार नाही आणि त्या विश्वासावरच, त्या शब्दावरच आपण इकडे आलो आहे असं देखील जरांगेंनी म्हटलं आणि पुन्हा एकदा आपला आक्रमक पवित्रा त्यांनी कायम ठेवलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।